स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल लर्न आय टीमध्ये। आजचा जे आपला क्लास आहे टर्नर सेकंड इयर थेरी MCQ क्लास नंबर आहे। याच्या आधी पण सेम असाच आपण क्लास 1 ते क्लास 6 पर्यंत सॉल्व करून दिला आहे। तर आजचा आपण स्टार्ट करूया। आजचा जे क्लास आहे आपला टर्नर सेकंड इयर थेरी MCQ मराठी आणि इंग्लिशमध्ये। तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द फर्स्ट मेंबर इन अ सिंपल गियर ट्रेन। जसा लेथ मशीनमध्ये जे गियर ट्रेन असतात, दोन प्रकारचे गियर ट्रेन असते, एक सिंपल गियर ट्रेन असते आणि दुसरा कंपाऊंड गियर ट्रेन असते। तर या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, सिंपल गियर ट्रेन मधील पहिल्या युनिटचे नाव काय, म्हणजे जे सिंपल गियर ट्रेन आहे त्याच्यातलं पहिल्या गियरचे नाव काय आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ड्रिवन, दुसरा ड्रायव्हर, तिसरा आयडलर आणि चौथा आहे रिव्हर्सिबल गियर। तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, सिंपल गियर ट्रेन मधील पहिल्या युनिटचे नाव काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ड्रायव्हर। सिंपल गियर ट्रेन मध्ये तीनच गियर असतात, ड्रायव्हर, आयडलर आणि ड्रिवन। तर पहिला गियर कोणता आहे, ड्रायव्हर। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द लास्ट मेंबर इन अ सिंपल गियर ट्रेन। आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, सिंपल गियर ट्रेन मधील शेवटच्या युनिटचे नाव काय, म्हणजे जसा याच्या आधीच्या प्रश्नामध्ये मी आधी सांगितलेलं आहे सिंपल गियर ट्रेन मध्ये किती गियर असतात आणि कोणकोणते गियर असतात। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ड्रायव्हर, दुसरा आयडलर, तिसरा ड्रिवन आणि चौथा ऑप्शन आहे रिव्हर्सिंग गियर। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सिंपल गियर ट्रेन मधील शेवटच्या युनिटचे नाव काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ड्रिवन। जसा पहिला गियर काय असतं, कोणता असतं, ड्रायव्हर, दुसरा आयडलर आणि तिसरा ड्रिवन, हे तीन गियर असतात सिंपल गियर ट्रेन मध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी गियर आर देअर इन अ सिंपल गियर ट्रेन। तर या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, सिंपल गियर ट्रेन मध्ये किती गियर असतात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 2 गियर, दुसरा ऑप्शन आहे 3 गियर असते, तिसरा ऑप्शन आहे 4 गियर असते आणि चौथा ऑप्शन आहे 5 गियर असतात। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सिंपल गियर ट्रेन मध्ये किती गियर असतात, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 3 गियर, ड्रायव्हर, आयडलर आणि ड्रिवन। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला यूज टू फाइंड फ्लॅट विड्थ ऑफ बटरस थ्रेड। बटरस थ्रेडची फ्लॅट जाडी काढण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर आपला जे आजचा जे क्लास आहे थ्रेड कटिंग बद्दलचा आहे। तर या पूर्ण मॉड्यूलमध्ये म्हणजे या पूर्ण क्लासमध्ये थ्रेड बद्दलच पूर्ण प्रश्न घेतलेला आहे आपण। तर या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, बटरस थ्रेडची फ्लॅट जाडी काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.125 गुणिले पिच, दुसरा ऑप्शन आहे 0.317 गुणिले पिच, तिसरा ऑप्शन आहे 0.335 गुणिले पिच आणि चौथा ऑप्शन आहे 0.5 गुणिले पिच। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे बटरस थ्रेडची फ्लॅट जाडी काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 0.125 गुणिले पिच। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द शेप ऑफ बटरस थ्रेड फ्लॅंक। हा प्रश्न महत्वाचा, हा प्रश्न खूपदा विचारलेला आहे पेपरामध्ये। प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, बटरस थ्रेडच्या फ्लॅंकचा आकार कसा असतो। जसा बटरस थ्रेड असते त्या बटरस थ्रेडचं जे फ्लॅंक असते त्या फ्लॅंकचा आकार कसा असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 1 फ्लॅंक इज 90 डिग्री अँड अदर 45 डिग्री, म्हणजे एक फ्लॅंक 90 डिग्री 90 डिग्रीमध्ये असते आणि दुसरा 45 डिग्री असतात। दुसरा ऑप्शन आहे एक फ्लॅंक 30 डिग्रीमध्ये असते आणि दुसरा 45 डिग्रीमध्ये असतात। तिसरा ऑप्शन आहे एक फ्लॅंक 60 डिग्रीमध्ये असते आणि दुसरा 45 डिग्रीमध्ये असतात आणि चौथा ऑप्शन आहे दोन्ही फ्लॅंक 60 डिग्रीवर असते। तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, बटरस थ्रेडच्या फ्लॅंकचा आकार कसा असतो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1 फ्लॅंक इज 90 डिग्री अँड द अदर 45 डिग्री, म्हणजे एक 90 डिग्रीचा असते आणि दुसरा 45 डिग्रीचा असतो फ्लॅंक। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द अँगल ऑफ सॉ टूथ थ्रेड। सॉ टूथ थ्रेडचा अँगल किती असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। सॉ टूथ थ्रेडचा आकार म्हणजे कसा असते, हाफ राऊंड मध्ये असते। तर या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, सॉ टूथ थ्रेडचा अँगल किती असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 29 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 30 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 45 डिग्री आणि चौथा ऑप्शन आहे 90 डिग्री। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सॉ टूथ थ्रेडचा अँगल किती असतो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 30 डिग्री। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाइप्स ऑफ थ्रेड शो इन अ फिगर। आता या डायग्राममध्ये आपल्याला एक थ्रेडचा डायग्राम दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये खूप सारे डायमेन्शन दाखवलेले आहे। जसं आपण या शेपमध्ये पाहू शकतो, हे
थ्रेडचा डायग्राम आहे, हेच आहे, बाकीचे पूर्ण डायमेन्शन दिलेलं आहे. तर या थ्रेडचा आकार पाहून आपल्याला ओळखायची आहे का हा कोणता थ्रेड आहे. जसं या थ्रेडच्या डिग्री पण दाखवलेला आहे 30 डिग्री. तर याच्यावरून आपल्याला ओळखता येते का हा कोणता थ्रेड आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲक्मे थ्रेड, दुसरा स्क्वेअर थ्रेड, तिसरा वर्म थ्रेड आणि चौथा ऑप्शन आहे सॉटूथ थ्रेड. तर प्रश्नामध्ये जे दाखवलेलं आहे आकृतीमधील थ्रेडचा अँगल म्हणजे प्रकार कोणता आहे, आकृतीमध्ये दाखवलेला थ्रेडचा प्रकार कोणता आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सॉटूथ थ्रेड. जसा मी आधीच म्हटलेलं आहे ज्या थ्रेडवर अँगल दिलेला असतात त्या अँगलवरून आपल्याला समजते का हा कोणता टाईपचा थ्रेड आहे. जसा समजा आता या ठिकाणी जर 60 डिग्री असता तर हा मेट्रिक थ्रेड झाला असता, जर 45 डिग्री असता तर हा ब्रिटिश थ्रेड झाला असता. त्याचप्रमाणे याच्यात 30 डिग्री दिलेला आहे म्हणून हा सॉटूथ थ्रेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज BIS स्टँड फॉर. BIS चा फुल फॉर्म काय आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ब्युरो ऑफ इंटरनॅशनल स्टँडर्ड, दुसरा ऑप्शन आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, तिसरा ऑप्शन आहे ब्युरो ऑफ इंटरनॅशनल सोसायटी आणि चौथा ऑप्शन आहे ब्युरो ऑफ इंडियन सोसायटी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे BIS चा फुल फॉर्म काय असते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द अँगल ऑफ बटरस थ्रेड. बटरस थ्रेडचा अँगल किती असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 30 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 45 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 55 डिग्री आणि चौथा ऑप्शन आहे 60 डिग्री. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे जे बटरस थ्रेड असतात त्या बटरस थ्रेडचा अँगल किती असतो. तर बटरस थ्रेडचा कुठं वापर केला जाते, जे कार्पेंटर वाईस असते त्या कार्पेंटर वाईस मध्ये बटरस थ्रेडचा वापर केला जातो. तर त्या थ्रेडचे अँगल किती असतात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 30 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, बटरस थ्रेडचे अँगल 45 डिग्री असतात. इथं आन्सरमध्ये चुकीचं दिलं आहे, बटरस थ्रेडचे अँगल 45 डिग्री असते. नेक्स्ट क्वेश्चन, टाइप्स ऑफ थ्रेड शो इन अ फिगर. तर या प्रश्नामध्ये एक डायग्राम होता जे आपल्याला दाखवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, विच फॉर्म्युला इज यूज टू फाइंड द क्रेस्ट विड्थ ऑफ अ बटरस थ्रेड. बटरस थ्रेडच्या क्रेस्टची जर आपल्याला विड्थ काढायची असेल तर कोणता सूत्र वापरला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.125 गुणिले पीच, दुसरा ऑप्शन आहे 0.317 गुणिले पीच, तिसरा ऑप्शन आहे 0.335 गुणिले पीच आणि चौथा ऑप्शन आहे 0.5 गुणिले पीच. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे बटरस थ्रेडच्या क्रेस्टची जाडी काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 0.125 गुणिले पीच. नेक्स्ट क्वेश्चन, विच फॉर्म्युला इज यूज टू फाइंड द रूट विड्थ ऑफ अ बटरस थ्रेड. बटरस थ्रेडच्या रूटची जाडी काढण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.125 गुणिले पीच, दुसरा ऑप्शन आहे 0.317 गुणिले पीच, तिसरा ऑप्शन आहे 0.335 गुणिले पीच आणि चौथा ऑप्शन आहे 0.5 गुणिले पीच. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे बटरस थ्रेडच्या रूटची जाडी काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 0.125 गुणिले पीच. नेक्स्ट क्वेश्चन, विच फॉर्म्युला इज यूज टू फाइंड द डेप्थ ऑफ बटरस थ्रेड. बटरस थ्रेडची जर आपल्याला डेप्थ काढायची असल्यास तर तेव्हा कोणत्या सूत्राचा वापर केला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. हा प्रश्न पण खूपदा पेपरमध्ये विचारलेला आहे. तर ज्या प्रश्नामध्ये जे विचारलेला होता बटरस थ्रेडची डेप्थ काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.5 गुणिले पीच, दुसरा ऑप्शन आहे 0.6134 गुणिले पीच, तिसरा ऑप्शन आहे 0.6403 इंटू पीच, चौथा ऑप्शन आहे 0.75 गुणिले पीच. तर जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे बटरस थ्रेडची खोली म्हणजे डेप्थ काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 0.75 गुणिले पीच. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज SQ60 इंटू 9 IS 46941968 मीन. म्हणजे ज्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे जे याच्यामध्ये एक साईज आपल्याला दाखवला आहे SQ60 गुणिले 9 याचा अर्थ आपल्याला शोधायचा म्हणजे याचा अर्थ काय असतात हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्क्वेअर थ्रेड 60 मिलीमीटर डायमीटर आणि 9 मिलीमीटर पीच, दुसरा ऑप्शन आहे बटरस थ्रेड 60 मिलीमीटर डायमीटर आणि 9 मिलीमीटर पीच, तिसरा ऑप्शन आहे ॲक्मे थ्रेड 60 मिलीमीटर आणि 9 मिलीमीटर पीच आणि चौथा ऑप्शन आहे वर्म थ्रेड 60 मिलीमीटर आणि 9 मिलीमीटर पीच.
तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, जे साईज आपल्याला दाखवला आहे एस क्यू 60 आणि 60 गुणिले 9, तर याचा अर्थ काय असते हेच आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्क्वेअर. एस क्यू म्हणजे काय असतात, स्क्वेअर थ्रेड, आणि 60 म्हणजे स्क्वेअर थ्रेडचे डायमीटर, आणि मल्टिप्लाय बाय 9 म्हणजे स्क्वेअर थ्रेडची पीच, म्हणजे 60 मिलीमीटर डायमीटरसाठी पीच किती दिलेला आहे स्क्वेअर थ्रेडसाठी 9 मिलीमीटर, याचा अर्थ असे असतात. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाइप्स ऑफ शो थ्रेड, म्हणजे डायग्राममध्ये ज्या थ्रेड आपल्याला दाखवला आहे हा कोणता टाईपचा थ्रेड आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲक्मे थ्रेड, दुसरा ऑप्शन आहे नकल थ्रेड, तिसरा ऑप्शन आहे बटरस थ्रेड, आणि चौथा ऑप्शन आहे वर्म थ्रेड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे आकृतीमध्ये दाखवलेल्या थ्रेडचे नाव काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नकल थ्रेड. नेक्स्ट क्वेश्चन, विच थ्रेड हॅज ओनली वन हेलिकल फॉर्मेशन, खालीलपैकी कोणत्या थ्रेडला एकच हेलिकल आकार असतो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सिंगल स्टार्ट थ्रेड, दुसरा डबल स्टार्ट थ्रेड, तिसरा ऑप्शन आहे ट्रिपल स्टार्ट थ्रेड, आणि चौथा ऑप्शन आहे क्वाड्रपल स्टार्ट थ्रेड म्हणजे चौपट स्टार्ट थ्रेड. तर ज्या प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, खालीलपैकी कोणत्या थ्रेडला एकच हेलिकल आकार असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सिंगल स्टार्ट थ्रेड. लक्षात ठेवायचं आहे का हेलिकल म्हणजे स्टार्टची संख्या जिथे जेवढा वाढत जातील तेवढा हा जो हेलिकलची संख्या पण वाढत जाते. जसं सिंगल स्टार्ट थ्रेडमध्ये एकच हेलिकल असतात, आता जर समजा डबल स्टार्ट थ्रेड विचारलं असतं प्रश्नामध्ये तर त्याच्यात किती असतात हेलिकल, 2. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ M24 इन M24 इंटू 3 मिलीमीटर सिंगल स्टार्ट थ्रेड. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, एक थ्रेडचा साईज दिलेला आहे, सिंगल स्टार्ट थ्रेड आहे ज्याचा साईज आहे M24 इंटू 3, म्हणजे मेट्रिक थ्रेड 24 आहे आणि त्याची पिच किती आहे 3 मिलीमीटर, आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे M24 म्हणजे M24 म्हणजे काय, M24चा अर्थ काय असते हे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कोर डायमीटर ऑफ थ्रेड, म्हणजे मायनर डायमीटर असतात. कोर डायमीटर आणि मायनर डायमीटर दोन्ही सारखाच आहे, फक्त नाव वेगवेगळं आहे. दुसरा ऑप्शन आहे मेजर डायमीटर ऑफ थ्रेड, तिसरा ऑप्शन आहे इफेक्टिव्ह डायमीटर ऑफ थ्रेड, आणि चौथा ऑप्शन आहे डेप्थ ऑफ थ्रेड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता M24 इंटू 3 हा थ्रेडचा साईज आहे, तर M24 म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मेजर डायमीटर ऑफ थ्रेड. एमच्या बाजूला ज्या साईज असतात ते साईज आपला थ्रेडचा मोठा डायमीटर असतात, ज्याला टेक्निकलमध्ये काय म्हटलं जाते मेजर डायमीटर म्हटलं जाते. लक्षात ठेवायचं आहे एम म्हणजे काय असते मेट्रिक थ्रेड, आणि त्याच्या बाजूला जे साईज दिलेलं असते ते साईज असतात आपला मेजर डायमीटर म्हणजे थ्रेडचा मोठा डायमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द लीड ऑफ M24 इंटू 3.5 ट्रिपल स्टार्ट थ्रेड. तर या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, एक थ्रेड दिलेला आहे ट्रिपल स्टार्ट थ्रेड आहे M24 इंटू त्याचे पीच किती आहे 3.5, तर याचे लीड किती असतील हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. प्रश्न सगळ्यात आधी समजून घ्यायचा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला असतात, तर आधी समजून घ्यायच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे मग याच्याबद्दल विचार करायचा. तर पहिला ऑप्शन आहे 3.5 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 8.5 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 10.5 मिलीमीटर, आणि चौथा ऑप्शन आहे 12.8 मिलीमीटर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ट्रिपल स्टार्ट थ्रेड M24 इंटू 3.5 मध्ये लीड किती आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 10.5. आता लीड कसे काढायचे, तर लीड काढायचा फॉर्म्युला आहे पिच इंटू नंबर ऑफ स्टार्ट. आता जसा पिच किती दिलेला आहे 3.5 आहे, गुणाकार नंबर ऑफ स्टार्ट किती आहे 3 आहे, तर 3.5 गुणिले 3 जर आपण केला तर याचं उत्तर किती येते 10.5. तर असंच काढलं जाते जसं आता फॉर्म्युला सांगितलंय पिच इंटू नंबर ऑफ स्टार्ट, म्हणजे याच्यामध्ये काय असतात लीड काढला जाते या फॉर्म्युलाच्या सहाय्याने. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द लीड ऑफ M10 इंटू 1.5 मिलीमीटर डबल स्टार्ट थ्रेड. आता जसा मागच्या प्रश्नामध्ये ट्रिपल स्टार्ट थ्रेड होता याच्यामध्ये डबल स्टार्ट थ्रेड आहे, आणि सेम प्रश्न आहे आपल्याला काय काढायचं आहे लीड काढायचं आहे. थ्रेडचा साईज किती आहे M10 आहे आणि त्याचे पिच आहे 1.5, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 2 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 3 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 3.5 मिलीमीटर, आणि चौथा ऑप्शन आहे 4 मिलीमीटर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे डबल स्टार्ट थ्रेड
M10 इंटू 1.5 मधील लीड किती आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 3 मिलीमीटर. तर जसा याच्या आधीच्या प्रश्नामध्ये पण मी सांगितलेलं आहे, लीड काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरला जाते? पिच इंटू नंबर ऑफ स्टार्ट. पिच किती आहे? 1.5 मिलीमीटर आहे आणि नंबर ऑफ स्टार्ट किती आहे? 2. तर 1.5 गुणिले 2 म्हणजे किती असतात? 1.5चा डबल. 1.5चा डबल किती? 3 मिलीमीटर. तर याचं उत्तर किती आलं आपला? 3 मिलीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ आर मल्टी स्टार्ट थ्रेड स्पेसिफाईड? मल्टी स्टार्ट थ्रेडचे स्पेसिफिकेशन कसे दिले जातात? आता स्पेसिफिकेशन म्हणजे काय? जसं आपण कोणताही वस्तू घ्यायला जातो, जसं मोबाईल वगैरे घ्यायला जातो, तर त्याचे फीचर्स आपण चेक करतो, जसं किती त्याचा साईज किती आहे, त्याचे बॅटरी बॅकअप किती आहेत. सेम त्याच प्रकारे याच प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? मल्टी स्टार्ट थ्रेडचे स्पेसिफिकेशन कसे केले जाते? म्हणजे जर समजा आपल्याला कोणाला समजून घ्यायचं, म्हणजे समजून सांगायचं आहे का मल्टी स्टार्ट थ्रेड म्हणजे काय, तर तेव्हा काय सांगणार आपण, त्याच्या तेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बाय स्टेटिंग डायमीटर अँड पिच, म्हणजे डायमीटर आणि पिच दाखवून. दुसरा ऑप्शन आहे बाय स्टेटिंग डायमीटर अँड अँगल ऑफ थ्रेड, म्हणजे डायमीटर आणि थ्रेडचा कोन दाखवून. आणि तिसरा ऑप्शन आहे बाय स्टेटिंग कोर डायमीटर अँड पिच, म्हणजे कोर डायमीटर आणि पिच दाखवून. आणि चौथा ऑप्शन आहे बाय स्टेटिंग डायमीटर पिच अँड नंबर ऑफ स्टार्ट, म्हणजे डायमीटर पिच आणि स्टार्टची संख्या दाखवून. तर असा प्रश्नामध्ये काय विचारलेला होता? मल्टी स्टार्ट थ्रेडचे स्पेसिफिकेशन कसे दिले जाते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बाय स्टेटिंग डायमीटर पिच अँड नंबर ऑफ स्टार्ट, म्हणजे जॉबचा डायमीटर पिच आणि नंबर ऑफ स्टार्ट म्हणजे संख्या, स्टार्टची संख्या दाखवून आपल्याला मल्टी स्टार्ट थ्रेडचे स्पेसिफिकेशन केलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द एलिमेंट ऑफ स्क्वेअर थ्रेड मार्क एक्स? आता डायग्राममध्ये एक स्क्वेअर थ्रेडचा डायग्राम दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये जसं एकच्या स्वरूपाने जे डायमेन्शन दाखवलेलं आहे, तर याला काय म्हटलं जाते हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेजर डायमीटर, दुसरा ऑप्शन आहे मायनर डायमीटर, तिसरा ऑप्शन आहे कोर डायमीटर. लक्षात ठेवा मायनर डायमीटर आणि कोर डायमीटर दोन्ही सारखाच असते, फक्त कन्फ्यूज करण्यासाठी हे दोनदा लिहिलेलं आहे. मायनर डायमीटर म्हणजे थ्रेडचे लहान डायमीटर होते आणि कोर डायमीटर म्हणजे पण थ्रेडचा लहान डायमीटर होते. आणि चौथा ऑप्शन आहे पिच डायमीटर. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? आकृतीमध्ये स्क्वेअर थ्रेडमधील एक्स ने दाखवलेला भाग कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पिच डायमीटर. तर आता पिच डायमीटर म्हणजे काय? तर जसा आउटर डायमीटर जे असते त्याला काय म्हटलं जाते? मेजर डायमीटर. आणि मायनर डायमीटर म्हणजे काय? थ्रेडच्या डेप्थ ज्यापर्यंत जाते तिथपर्यंतचे डायमीटर म्हणजे मायनर डायमीटर असतात. आणि मेजर डायमीटर आणि मायनर डायमीटरच्या मधातला डायमीटर जे असते त्याला काय म्हटलं जाते? पिच डायमीटर. आता या एक्सच्या स्वरूपाने काय दाखवला होता? जसा हा आउटर डायमीटर म्हणजे मेजर डायमीटर आणि हा खालचा डायमीटर म्हणजे मायनर. आता मेजर आणि मायनरच्या मधात काय दाखवलेलं आहे आपल्याला? एक्सच्या स्वरूपाने दाखवलेलं आहे. तर याचा नाव काय असते? पिच डायमीटर. मेजर डायमीटर आणि मायनर डायमीटरच्या मधातला डायमीटरला मेजर डायमीटर पिच डायमीटर म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द एलिमेंट ऑफ स्क्वेअर थ्रेड मार्क एक्स? आता डायग्राम मध्ये एक स्क्वेअर थ्रेडचा डायग्राम दाखवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण पाहू शकतो तर एक्सच्या स्वरूपाने जे आपल्याला दाखवलेलं याला काय म्हटलं जाते? या भागाला हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे थ्रेड बीट म्हणजे थ्रेडची जाडी, दुसरा थ्रेडची अँगल, तिसरा हेलिक्स अँगल आणि चौथा ऑप्शन आहे थ्रेड टोकाची भाग. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे आकृतीमधील स्क्वेअर थ्रेडमधील एक्स न दाखवलेला भाग कोणता आहे? जसं आपण पाहू शकतो एक्स न दाखवलेला हा भाग आपल्याला ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हेलिक्स अँगल. हेलिक्स अँगल कसे ओळखायचं? जे आपला एक्सिस असतात, एक्सिस म्हणजे सेंटर लाईन, त्या सेंटर लाईन पासून एक लाईन एकदम 90 डिग्रीमध्ये असते आणि दुसरा लाईन थ्रेडच्या अँगलला जोडलेला असते. या दोन्ही लाईनच्या मधात जे अँगल बनतात त्या अँगलला काय म्हटलं जाते? हेलिक्स अँगल. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पिच डायमीटर ऑफ थ्रेड? थ्रेडचं जर पिच आपल्याला काढायचे असल्यास तर फॉर्म्युला कोणता वापरला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. थ्रेडच्या पिच डायमीटर काढण्याचे सूत्र कोणतं आहे? थ्रेडच्या पिच डायमीटर आपल्याला जर काढायचे असल्यास तर फॉर्म्युला आपण कोणता वापरावा हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेजर डायमीटर मायनस सिंगल डेप्थ, दुसरा ऑप्शन आहे मेजर डायमीटर मायनस 2 इंटू डेप्थ, तिसरा ऑप्शन आहे मेजर डायमीटर मायनस मायनर डायमीटर आणि चौथा ऑप्शन मेजर डायमीटर मायनस पिच.
तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, थ्रेडचा पिच डायमीटर काढण्याचे सूत्र कोणते आहे. आता पिच डायमीटर आम्ही ना याच्या आधी सांगितलेला. पिच डायमीटर म्हणजे काय, मेजर डायमीटर आणि मायनर डायमीटरच्या मधातला डायमीटरला पिच डायमीटर म्हटलं जाते. आता पिच डायमीटर जर आपल्याला काढायचे असल्यास तर फॉर्म्युला कोणता वापरावा, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मेजर डायमीटर मायनस सिंगल डेप्थ. मेजर डायमीटर मायनस डबल डेप्थ जर केला आपण तर मायनर डायमीटर निघते, आणि जर मेजर डायमीटर मायनस सिंगल डेप्थ केला तर मेजर पिच डायमीटर निघते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द कोर डायमीटर ऑफ द स्क्वेअर थ्रेड. स्क्वेअर थ्रेडच्या कोर डायमीटर काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात. आता इथे कन्फ्यूज का केलेला आहे, स्क्वेअर थ्रेडच्या कोर डायमीटर म्हणजे मायनर डायमीटर असते. आता या प्रश्नामध्ये जर आपण या प्रश्नाला जर असं वाचलं आपण, स्क्वेअर थ्रेडच्या मायनर डायमीटर काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात, तर प्रश्न आपल्याला सिंपल वाटते. आता कोअर डायमीटर म्हणजे थोडासा कन्फ्यूज करते, कन्फ्यूज व्हायचं नाही. कोअर डायमीटर आणि मायनर डायमीटर दोन्ही सारखाच असते. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, स्क्वेअर थ्रेडच्या कोअर डायमीटर काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेजर डायमीटर मायनस 2 इंटू डेप्थ. दुसरा ऑप्शन आहे मेजर डायमीटर मायनस मायनर डायमीटर. तिसरा ऑप्शन आहे मेजर डायमीटर मायनस पिच डायमीटर. आणि चौथा ऑप्शन आहे मेजर डायमीटर मायनस डेप्थ ऑफ थ्रेड. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, स्क्वेअर थ्रेडच्या कोअर डायमीटर काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मेजर डायमीटर मायनस 2 इंटू डेप्थ. आता स्क्वेअर थ्रेड असो किंवा कोणताही थ्रेड असो, जर आपल्याला मायनर डायमीटर काढायचा झाला तर मेजर डायमीटर मायनस 2 इंटू डेप्थ केला तर डायरेक्टली आपल्याला काय भेटते, मायनर डायमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द अँगल एक्स इन थ्रेड कटिंग टूल. आता कटिंग टूल जसं आपल्याला समजा स्क्वेअर थ्रेड कट करायचे आपल्याला, आणि त्याच्यासाठी जे कटिंग टूल आपण वापरलेलं आहे त्या कटिंग टूलामध्ये एक्सच्या स्वरूपाने एक अँगल दाखवलेला आहे. तर या अँगलचं नाव काय, हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फ्रंट क्लिअरन्स अँगल. दुसरा ऑप्शन आहे साइड रेक अँगल. तिसरा ऑप्शन आहे फ्रंट रेक अँगल. आणि चौथा ऑप्शन आहे साइड क्लिअरन्स अँगल. तर प्रश्नामध्ये जे म्हटलेला होता, दाखवलेल्या आकृतीमध्ये थ्रेड कटिंग टूलचा अँगल दाखवलेला आहे एक्सच्या स्वरूपानं, तर या अँगलचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, फ्रंट क्लिअरन्स अँगल. जसं या कटिंग टूलचा डायग्राम आहे, तर याला जर आपण ऑर्थोग्राफिक व्ह्यूमध्ये ठेवलं, जसं हे टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू, तर याच्यात का दाखवलेलं, कटिंग टूलचं जे क्लिअरन्स अँगल असते त्या फ्रंट क्लिअरन्स अँगल दाखवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द टूल. आता या प्रश्नामध्ये पण एक टूल होता. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, व्हॉट इज द रेशो बिटवीन द पिच डायमीटर अँड नंबर ऑफ टीथ ऑफ गिअर. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, पिच डायमीटर व गिअरवरील दातांची संख्या यांचे प्रमाण काय असते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टूथ थिकनेस. दुसरा मॉड्यूल. तिसरा डेडेंडम. आणि चौथा ॲडेंडम. हाही प्रश्न खूपदा विचारलेला आहे प्रश्न पेपरामध्ये. पिच डायमीटर व गिअरवरील दातांची संख्या यांचे प्रमाण काय असते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मॉड्यूल. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर आर नकल थ्रेड यूज. नकल थ्रेड कुठं वापरला जाते, हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आता नकल थ्रेड म्हणजे कोणता थ्रेड असते, नकल थ्रेड म्हणजे जसा हाफ राऊंड शेपमध्ये, याच्या आधी आपण प्रश्न घेतला होता डायग्राम वाला. नकल थ्रेड जे हाफ राऊंड शेपमध्ये असते त्याला नकल थ्रेड म्हटलं जाते. तर त्या नकल थ्रेडचा वापर कुठं केला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्क्रू जॅक. दुसरा कार्पेंट्री व्हाईस. तिसरा रेल्वे कॅरेज कपलिंग. आणि चौथा ऑप्शन आहे लीड स्क्रू. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, नकल थ्रेड कुठं वापरला जाते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, रेल्वे कॅरेज कपलिंग मध्ये नकल थ्रेडचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द इन्क्लुडेड अँगल ऑफ ॲक्मे थ्रेड. ॲक्मे थ्रेडचे अँगल किती असतात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 55 डिग्री. दुसरा ऑप्शन आहे 45 डिग्री. तिसरा ऑप्शन आहे 30 डिग्री. चौथा ऑप्शन आहे 29 डिग्री. तर प्रश्नामध्ये जसा विचारलेला आहे ॲक्मे थ्रेडचे अँगल किती असतो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 29 डिग्री. जसा 55 डिग्री कोणता थ्रेडचा असते, BHW थ्रेडचा. 45 डिग्री बट्रेस थ्रेडचा. 30 डिग्री सॉटूथ थ्रेडचा. आणि 29 डिग्री ॲक्मे थ्रेडचा अँगल असतात. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ थ्रेड इज यूज्ड इन लेथ हेड स्क्रू.
लेथच्या हेड स्क्रूमध्ये कोणता थ्रेड वापरला जातो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन ॲक्मे थ्रेड, दुसरा बटरस थ्रेड, तिसरा नक्कल थ्रेड, चौथा स्क्वेअर थ्रेड. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, लेथच्या हेड स्क्रूमध्ये कोणता थ्रेड वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ॲक्मे थ्रेड. तर आपला आजचा जो क्लास होता टर्नर सेकंड इयर थेरी MCQ क्लास नंबर 7वा, यात आपण 30 क्वेश्चन इम्पॉर्टंट सॉल्व्ह करून दिलेला आहे. आणि जर आपल्याला PDF ची गरज असला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा, मी PDF प्रोव्हाइड करून देईन. थेरी असो किंवा बाकी सब्जेक्टचे पण आपल्याकडे PDF भेटतील. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. जर तुमच्या मनात कोणत्याही प्रश्नाबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता. भेटू आपण नेक्स्ट क्लासमध्ये.